विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, जो ICDS अंगणवाडी मुख्य सेविका याचा जो पेपर होत आहे त्यामध्ये एकात्मिक बालविकास योजना कायदे यावर विद्यार्थी मित्रांनो आवर्जून प्रश्न विचारले जात आहेत. कारण की योजना व कायदे परीक्षेत एकूण 20 प्रश्न आहेत 40 मार्कांसाठी. त्यामुळे आठवड्यामध्ये आपण कौटुंबिक हिंसाचारांपासून महिलेचे संरक्षण नियम 2006 या अंतर्गत येणारे सर्व प्रश्न बघणार आहोत. कारण की याच्यातून जर प्रश्न आले तर तुमचे मार्क जायला नको. हा टॉपिक भले अवघड वाटत असेल परंतु एकदा व्हिडिओ कंप्लीट बघून घ्या. तुमची जी भीती आहे ती विद्यार्थी मित्रांनो दूर केली जाईल. तर बघूया, सर्वात पहिला प्रश्न आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलेचे संरक्षण नियम 2006च्या नियम 8 नुसार संरक्षण अधिकाऱ्याचे कर्तव्य काय आहे? ऑप्शन आहेत, पीडितेस तक्रार करण्यास सहाय्य करणे, तिला पीडित व्यक्तीच्या अधिकारांची माहिती देणे, सुरक्षा नियोजन तयार करणे व पुढील काळात कौटुंबिक हिंसा प्रतिबंधास उपाययोजना करणे. तर लक्षात घ्या, कौटुंबिक जो हिंसाचार महिलांवर होत असतो त्यानुसार 8 नुसार जो संरक्षण अधिकारी आहेत म्हणजे ज्याकडे तुम्ही तक्रार करतात त्याचं विद्यार्थी मित्रांनो कर्तव्य काय आहेत हे 3 विधान दिले आहेत. यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर लक्षात घ्या, ही जी तिन्ही विधाने आहेत ती अगदी बरोबर आहे. जी पीडित व्यक्ती आहे म्हणजे पीडित महिला आहे तिला सहाय्य करता येईल. त्यानंतर तिला तिचे कोणकोणते अधिकार आहेत, जो व्यक्ती तिच्यावर अशी विद्यार्थी मित्रांनो घिनोनी काय म्हणता येईल की मारहाण किंवा इतर गोष्टी करत असेल तर तिला तिच्या अधिकारांची जाणीव करून दिली पाहिजे आणि तिचे सुरक्षा नियोजन करणे, भविष्यात अशी गोष्ट घडणार नाही आणि भविष्यात कौटुंबिक हिंसा प्रतिबंधास उपाययोजना करण्याकरिता त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कार्य करणं काय म्हणता येईल की या अधिनियमानुसार नियम 8 नुसार गरजेचं आहे. पुढील प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यामधील फॉर्म 5 कोणाकरिता वापरतात? ऑप्शन आहेत, ॲफिडेव्हिट, लेखी जबानी, सुरक्षा योजना, सेवा पुरवणाऱ्या संस्थांची नोंदणी की हजर राहण्यास सूचना. तर लक्षात घ्या, हा जो फॉर्म 5 आहे तो सुरक्षा योजना याकरिता वापरला जातो. पुढील प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा 2005च्या कलम 12 नुसार कशामध्ये दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करता येतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, फॉर्म 2 मध्ये दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येत असतो. पुढील प्रश्न, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांच्या संरक्षण अधिनियमांतर्गत नियम कोणी तयार केले आहेत? ऑप्शन आहेत, राज्य सरकार, केंद्र सरकार, उच्च न्यायालय की वरीलपैकी कोणीही नाही. तर लक्षात घ्या, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांच्या संरक्षण अधिनियमांतर्गत नियम हे केंद्र सरकारने तयार केलेले आहेत. पुढील प्रश्न, संरक्षक अधिकाऱ्याबाबत विचार करा. ऑप्शन आहेत, सामाजिक विभागात किमान 3 वर्ष कार्याचा अनुभव असावा, याचा कार्यकाळ 3 वर्ष असतो, यासाठी महिलांना प्राधान्य देण्यात येते. वरीलपैकी असत्य विधान ओळखायचं आहे. तर यापैकी एकही चुकीचं विधान नाही आहे. म्हणजे जो संरक्षण अधिकारी असतो त्याला सामाजिक विभागात किमान 3 वर्षाचा अनुभव असावा, याचा कार्यकाळ 3 वर्षांकरिता असतो आणि जर महिला असेल तर महिलांना विशेष प्राधान्य या ठिकाणी दिले जाते. यानंतर पुढील प्रश्न, त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की लक्षात घ्या, जर तुम्हाला हे जे 40 प्रश्न आहेत एकात्मिक बालविकास योजना व कायदे 20, महिला पोषण अभियान 10 आणि संगणक ही 40 मार्कांची 40 प्रश्नांची तयारी करायची असेल तर आपल्याकडे 2000 प्रश्नांचं मटेरियल उपलब्ध आहेत ज्यामध्ये हे सर्व टॉपिक कव्हर केलेत. प्रश्न MCQ स्वरूपात तुम्हाला प्रश्न भेटतील. क्वेश्चन अँड आन्सर म्हणजे प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे जेणेकरून कमी वेळात तुम्ही रिव्हिजन करू शकाल. ज्यांनाही पाहिजे असेल ते 93 56 25 60 37 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे. तुम्हाला ह्या ज्या PDF आहेत त्या विद्यार्थी मित्रांनो 99 रुपीजमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. तर पुढील प्रश्न बघतोय, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम 2006 मधील कलम 5 मध्ये कोणती तरतूद करण्यात आली आहे? तर ती तरतूद करण्यात आली आहे की कौटुंबिक हिंसाचार घटना अहवाल. पुढील प्रश्न, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम 2006 मधील कलम 8 नुसार संरक्षण अधिकाऱ्याचे कार्य कोणते? विधान आहे, पीडित व्यक्तीला या कायद्यानुसार तक्रार दाखल करण्यास सहाय्य करणे. विधान आहे, पीडित व्यक्तीस या कायद्यामधील अधिकाराची माहिती इंग्रजी किंवा स्थानिक भाषेत देणे. तर सांगा कलम 8 मध्ये कोणती कर्तव्ये आहेत? तर ही जी दोन्ही कर्तव्ये आहेत ती अगदी बरोबर आहेत.
तर लक्षात घ्या, हे असे जे प्रश्न असतात ना, तुम्ही एकदा जरी वाचले किंवा बघितले तरी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत ते लगेचच टिक करू शकता. आणि अशाच पद्धतीचे PDF आपलं जे मटेरियल आहेत 2000 प्रश्नांचं त्यामध्ये प्रोव्हाइड केलं आहे. त्यामुळे ते जे मटेरियल आहे ते लगेचच विद्यार्थी मित्रांनो परचेस करायचं आहे. पुढील प्रश्न आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम 2006 मधील कलम 10 नुसार संरक्षण अधिकाऱ्याची कार्य कोणते? अ विधान आहे, न्यायालयाच्या आदेशानुसार त्या परिसरामध्ये घरास भेट देऊन निरीक्षण करणे. ब विधान, पीडित व्यक्तीस त्याचे व्यक्तिगत सामान अपहार आभूषण मिळवून देण्यास मदत करणे. क विधान, घरगुती हिंसाचारामध्ये वापरण्यात आलेली शस्त्र जमा करण्यासाठी पोलिसांना कळवणे. तर कलम 10 नुसार कोणकोणती कर्तव्य आहेत? तर ही जी तिन्ही आहेत ती विद्यार्थी मित्रांनो संरक्षण अधिकाऱ्यांची कर्तव्य आहेत. पुढील प्रश्न, पीडित व्यक्तीच्या विनंतीवरून संरक्षण अधिकारी किंवा सेवा पुरवठादार पीडित व्यक्तीच्या आश्रयासाठी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलेचे संरक्षण नियम 2006च्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अर्ज करू शकतात? ऑप्शन आहेत कलम 20, कलम 16, कलम 6 की कलम 14. तर लक्षात घ्या, पीडित व्यक्तीच्या विनंतीवरून संरक्षण अधिकारी विद्यार्थी मित्रांनो कलम 20 नुसार या ठिकाणी अर्ज करू शकतात. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो एक व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल ते खाली कमेंटमध्ये थँक्यू देखील म्हणू शकता. छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत, परंतु लक्षात घ्या यामुळे आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट विद्यार्थी मित्रांनो आवर्जून करा. पुढील प्रश्न आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम संबंधित खालीलपैकी असत्य विधान ओळखायचं आहे, म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे. अ विधान आहे, पीडित महिलेची आश्रयाची नोंद करताना कौटुंबिक हिंसाचाराचा अहवाल सोबत जोडणे आवश्यक असतो. बी, कौटुंबिक हिंसाचाराचा अहवाल जोडला नसल्याने पीडित महिलेस आश्रय नाकारण्यात येऊ शकते. सी विधान, पीडित महिलेच्या विनंतीवरून तिची ओळख लपविता येऊ शकते. तर सांगा कोणते विधान असत्य आहे? तर लक्षात घ्या, हे जे बी विधान आहे ते विद्यार्थी मित्रांनो चुकीचं आहे. कारण की जर लक्षात घ्या, कौटुंबिक हिंसाचाराचा अहवाल जोडला नसल्याने पीडित महिलेचा आश्रय नाकारण्यात येऊ शकतो. तर लक्षात घ्या, अशी जेव्हा पीडित महिला तुमच्याकडे येते तर तिला आश्रय द्यायचाचे, तिने अहवाल जोडला नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आश्रय नाकारण्याचे कोणतेही अधिकार नाही आहेत. तर हे चुकीचे विधान आहे. अ आणि सी जे विधान आहे ते अगदी बरोबर आहेत. यानंतर पुढील प्रश्न, चुकीची जोडी ओळखायची. कलम 5, कौटुंबिक हिंसाचार घटना अहवाल. कलम 11, सेवा देणाऱ्या संस्थांची नोंदणी. कलम 13, पीडित व्यक्तीस वैद्यकीय सुविधा पुरविणे. कलम 16, पीडित महिलेच्या आश्रयाची नोंद. तर लक्षात घ्या, यामध्ये जी चुकीची जोडी आहे तर ती आहे कलम 13 नुसार पीडित व्यक्तीस वैद्यकीय सुविधा पुरविणे. यानंतर पुढील प्रश्न, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम 2006 नुसार समुपदेशक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी नियुक्तीस अपात्र ठरू शकतो? ऑप्शन आहेत, इतर खटल्यातील प्रकरणामध्ये प्रतिवादीची भूमिका मांडली असल्यास. बी, प्रतिवादी पीडित नातलग इत्यादी संबंधित असल्यास. तर ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम 2006 नुसार समुपदेशक जो आहे तो नियुक्तीस अपात्र ठरू शकेल का? तर इतर खटल्यामध्ये तो प्रतिवादी म्हणून भूमिका मांडली असेल किंवा प्रतिवादी पीडित नातलग इत्यादींशी तो संबंधित असेल तर. त्यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, समुपदेशकासंबंधित खालील विधाने पहा. ए विधान आहे, समुपदेशकाने पीडित व्यक्तीच्या तक्रारीविषयी जास्तीत जास्त फायदा पीडित व्यक्तीस होईल असा प्रयत्न करावा. बी विधान, समुपदेशक प्रतिवादीकडून कौटुंबिक हिंसाचार करणार नाही असे हमीपत्र लिहून घेईल. सी, समुपदेशकाला भारतीय दंडसंहिता 1973 मधील तरतुदी लागू होत नाही. डी, समुपदेशकाला फौजदारी प्रक्रिया संहिता 1908 मधील तरतुदी लागू होतात. तर कोणतं बरोबर आहे सत्य विधान? तर ए, बी, सी ही जी तिन्ही विधाने आहेत ती विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो महत्त्वपूर्ण टॉपिक होता त्यावर आपण प्रश्न कव्हर केले. जर तुम्ही 2000 प्रश्नांचं मटेरियल जर घेतलं तर त्यामध्ये अजूनही प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर बघायला भेटतील. 99 रुपये प्राईज आहे.
तुम्ही या क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता। तसेच आपल्याला परिपूर्ण मटेरियल पाहिजे असेल, म्हणजे एकूण 200 मार्कांची तयारी करायची असेल, तर संपूर्ण मटेरियल पॅकेज आपल्याकडे उपलब्ध आहेत। याची व्हॅलिडिटी 1 वर्षापर्यंत असेल। बाकी एक्झामला देखील आपण हे मटेरियल यूज करू शकता। 18,500 प्लस प्रश्न आहेत। प्राइस आहे 249 रुपये। परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आवर्जून परचेस करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा। थँक्यू।